न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे स्वच्छता मोहीम अभियान। आपल्या थोर निरूपणाच्या माध्यमातून जीवनात आमूलाग्र बदल घडवून प्रत्येक मनुष्याला उत्तम जगण्याचं वागण्याचं मार्गदर्शन करणारे थोर श्री निरूपणकर डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांनी लावलेले हे बीज आज संपूर्ण विश्वात वटवृक्षाप्रमाणे आप्पासाहेब धर्माधिकारी व सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनामध्ये उत्तमरित्या पसरलेले दिसत आहे। नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध समाज उपयोगी कार्यक्रम करत असतानाच त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण भारतामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले। याच अनुषंगाने विक्रमगडमधील प्रतिष्ठित नागरिक, प्रथम नागरिक तहसीलदार, नगराध्यक्ष यांनी कार्यक्रमाला उपस्थितीत राहून स्वच्छता अभियानात हजर असलेल्या आज्ञाधारी दासांना स्वच्छतेचे मार्गदर्शन केले व पुढील कार्यक्रमासाठी नियोजित आराखड्याप्रमाणे सुरुवात करण्यात आली। आज स्वच्छता अभियान हे वर्षानुवर्षे चालू असून या माध्यमातून समाज प्रबोधन आणि स्वच्छतेचे महत्त्व घरोघरी पटवून देण्यात, समजावून देण्यात मोलाचे योगदान लाभत आहे। आज या स्वच्छता मोहिमेच्या अंतर्गत विक्रमगड शहरातील हजारो किलो कचरा स्वच्छ करण्यात आलं। त्यांचे हे समाज हिताचे, समाज सुधारवण्याचे काम जोपर्यंत चंद्र सूर्य अस्तित्वात आहे तोपर्यंत अविरत चालत राहो अशीच सद्गुरू चरणी प्रार्थना। अशी इंडिया इज 28 परिवाराकडून प्रार्थना करत त्यांना सद्भावपूर्ण मानवंदना, विनम्र अभिवादन करीत आहोत। वार्ताहर न्यूज 28 मराठीसाठी प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट। इथे जरा एक मिनिट झाडाचे आलूच झाल्या दुसऱ्या तिथे पाणी सगळ्यांनी निघून दिलं, पाणी निघलं नाही निघून द्या तेवढा उन्हाळा चालू 8 दिवसात तो क्लिअर नाही पाणी इथं बाटली